आळूचे पानं आपले घरचेच आहेत. आळूचे पानं कट करून आणले आणि ते चांगले 3-4 पाण्याने धुवून घेतले आणि बारीक असे कापून घेतले. त्यांना बारीक कापून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बेसन पीठ घातलं लागेल तेवढं आणि त्याच्यात आता जिरे, परत लसूण अद्रकची पेस्ट घातली, हळद घातली, लाल चटणी घातली, मीठ घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पांढरी तीळ घातली आणि थोडं पाणी टाकून मी थोडं पाणी टाकून त्याला मळून घेणार आहे. आता गाळणीला तेल लावलं, कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते मुटक्यासारखे आपण जसं मुटके वाफवतो त्या पद्धतीने मुटके म्हणजे असं गोल बनवल्यानंतर त्याला तीळ लावून द्यायची आणि ते वाफायला ठेवून द्यायचं. तीळ लावून दिली आणि वाफायला ठेवून दिलं. तीळची टेस्ट खाताना छान लागते. ती वाफवल्यानंतर आता वाफवले गेल्यानंतर चेक करून घेते वाफवले की नाही. चांगले वाफून गेलेले आहेत. ते वाफवल्यानंतर आता त्यांना गोल आकारात कट करून घेणार आहे. आळूवडी झाली आपली तयार. आणि हे आळूवडी तळण्यासाठी तेल हे कमी लागतं. आपण असे भजे बनवतो, पात्रात बनवतो वगैरे तर त्याला तेल जास्त लागतं. तर मी गोल आकारात कापून घेतले त्यांना आणि आता मंद आचेवर तळून घेणार आहे. छान तळले जातात असे मंद आचेवर. आणि या दिवसाचं काहीतरी चमचमीत खायला पाहिजे. पावसाळ्याच्या दिवसात भजे वगैरे असं छान तळून झालेले झाले आळूवडी तयार.